माझ्या गावचा किस्सा आहे. मागच्या ग्रामपंचायतला मी पण होतो आणि ग्रामपंचायतला हजर राहिलो, तर ग्रामसेवक हजर नव्हता. चला ठीक आहे, ग्रामसेवक नव्हता. 7 दिवसाची लिमिट असते, तो केव्हाही घेऊ शकते, पण तो आला नाही. तर बीडीओकडे ते ताकद असते, ते पॉवर असते, की तो जो नियुक्ती करीन तो ग्रामसभा घेईल. तर त्यांनी आमच्या झेडपी शाळेचा शिक्षक नियुक्ती केला आणि त्याला ग्रामसभेला पाठवलेलं. तर ग्रामसभा 5 मिनिटात झाली. काय सांगितलं त्यांनी, जी मनरेगाची योजना होती तिचं नाव चेंज झालं, जी रामजी झालं, आणि जे कामाचे दिवस होते 100 ते 125 झाले, 125 झाले. बस तेवढं जी आर वाचून दाखवला आणि त्यांनी शेवटी बोलून दाखवलं की मला फक्त एवढ्या कामासाठी मध्येच नियुक्ती केली होती, माझी भूमिका संपली. त्यांनी हे म्हटलं आणि ग्रामपंचायतनं सगळे जेवढे ग्रामसभेचे लोक हजर होते त्यांनी ते मानलं. कोणाला एक प्रश्नही पडला नाही, कोणा काही विचारलंही नाही, बोललंही नाही, कोणाला काही देणं घेणं नाही. प्रश्न कसे पडत नाही, का विचारत का नाही, भीती कसली असते काय माहिती. आणि ज्याला कोणा प्रश्नही विचारायचा आहे, मला व्हिडिओ साहेबालाच हे म्हणायचं आहे, जर तुम्ही माणूस नियुक्ती करून राहिले ग्रामसभेने, तर ग्रामसभेचं त्याला परिपूर्ण माहिती असते का? तो आमच्या प्रश्नाचे उत्तरं देऊ शकते का? आमचं त्या प्रश्नाचे उत्तरं देऊन समाधान होईल का? त्यांना ग्रामसभेचा कार्यभार सगळा काय चाललं काय नाही हे माहिती आहे का? हे बघणं हे काम आहे. त्याच्यामुळे ग्रामसभा लेट का 7 दिवसाच्या लिमिटमध्ये ग्रामसेवक केव्हाही घेऊ शकते. किती नेते येते अजून हे ग्रामपंचायत म्हणजे गावातल्या लोकांना माहितीच नाही आहे. केंद्र सरकारचा निधी, राज्य सरकारचा निधी, 15व्या वित्त आयोगाचा निधी, घरकुल योजनेसाठी, पाणीपुरवठा योजनेसाठी, स्वच्छ भारत मिशनचा असतो, दलित वस्ती सुधार योजनेसाठी येतो, रोजगार हमी योजनेतून येतो, जो कर वसुली होते, घरपट्टी, पाणीपट्टी, एवढ्या 10 ठिकाणापासून निधी ग्रामपंचायतला येतो. तरी आमची ग्रामपंचायत कर्जात असते. कर वसुली चालते. लक्षात ठेवा, हा जनतेचा पैसा आहे, याचा हिशोब जनता मानणार. आणि जनतेला हा पूर्ण अधिकार आहे ग्रामपंचायतला विचारण्याचा. हा एवढा मोठा निधी येते तर हा बघायचा आपल्याला अधिकार आहे, हा कुठं कसा काय यूज केला, कुठं केला, कुठल्या कामाला केला, कधी केला, निधी आला किती, हे सगळं विचारणं ग्रामसभेला आहे. प्रत्येक नागरिकाचं काम आहे, हक्क आहे, याच्यावर कोणी बंधन आणू शकत नाही. हे भारतीय संविधानाने दिलेले तुम्हाला अधिकार आहेत. ग्रामपंचायतला सगळा भ्रष्टाचार चालतोय. प्रत्यक्ष काम न करता पूर्ण दाखवणं, निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरणं, बनावट बिल तयार करणं, मजुराच्या नावावर खोटे पैसे काढणं, एकाच व्यक्तीला अनेक योजनांचा लाभ देणं, नातेवाईकाच्या नावावर पैसे काढणं, खर्चाची माहिती लपवणं, ग्रामसभा न घेऊन एक छोटी ठराव पुस्तिका तयार करणं, सगळं खोटं चालतं. मला हे नागरिकांना आव्हान द्यायचं आहे, त्यांना सांगायचं आहे, तुम्हाला प्रश्न विचारायला पाहिजे. वर्षातून किती ग्रामसभा झाल्या, ग्रामसभेची नोटीस वेळेवर लावली होती का, तुमच्या ग्रामसभेमध्ये नोटीस बोर्ड आहे का, ग्रामसभेचे इतिवृत्त मिनिट असतात जे उपलब्ध आहेत का, ग्रामसभेचा ठराव जो घेतला तो अंमलात आणले आहेत का, महिला व लाभार्थ्यांची उपस्थिती किती होती, असते काय, ग्रामसभेला महिला असणं अनिवार्य आहे, असायलाच पाहिजे. 1/3 महिला ग्रामसभेला असावे, नाहीतर ग्रामसभा बरखास्त करता येते. निधी व खर्चाबाबत प्रश्न विचारायला पाहिजे. चालू आर्थिक वर्षात ग्रामपंचायतला किती निधी आला, मागचा होता तो किती खर्च झाला, कोणत्या योजनेअंतर्गत किती रक्कम आली, किती रक्कम खर्च झाली, उर्वरित रक्कम किती आहे, खर्चाची माहिती ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डावर लावली आहे का, हे तुमचं विचारायचं काम नाही, हे त्यांचं काम आहे लावणं. पण ते लावत नसतील तर तुमचं विचारणं काम आहे. कामाबद्दल विचारावं लागते, कोणती कामे मंजूर झाली, अंदाजपत्रक कुठं आहे, कधी सुरू झालं, कधी पूर्ण झालं, काम प्रत्यक्षात पूर्ण आहे काय, कामाचे मोजमाप MB बुक असते ते आहे काय, कामाचे फोटो आहेत काय, बघायचं कधीचे आहेत, कामाची गुणवत्ता तपासणी झाली पाहिजे. बिल चेक करणं काम आहे, कंत्राटदार चेक करणं काम आहे. कंत्राटदार नेहमी तो एकच असते काय, म्हणजे काही ना काही चढती मूर्ती असते. एकच कंत्राटदार येत असेल तर मग कमी पैशात करून देते, बनावट प्रकारचं साहित्य वापरते. मग ह्या आपला पैसा आहे, आपल्या गावाच्या विकासासाठी जर बनावटने यूज करत असेल तर तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे, ती व्यक्ती पात्र आहे का खरंच. 3 कोटेशन घेतात, 4 घेतात, एकाच व्यक्तीला वारंवार कामे दिल्या जातात, साहित्य दर बाजारभावाप्रमाणे असते का. घरकुल योजनेचं महत्त्वाचं असते. 2010 पासून तुम्ही केव्हाचीही माहिती मागू शकता, ते ग्रामपंचायतला ठेवणं अनिवार्य आहे. एकाच व्यक्तीनं 2दा घरकुल घेतला आहे का, 4 चाकी वाहनं असतात तरी त्यांना घरकुलाचा लाभ दिला जाते, घरकुल पूर्ण असूनही त्यांना परत दिल्या जाते, किंवा घरकुल पूर्ण न करता त्या घरकुलाचे पैसे काढले जातात. प्रत्यक्ष घर अस्तित्वात असून सुद्धा
तर याकडे लक्ष देणं काम असतं. पाण्याची देखरेख करावं लागते. गावामध्ये पाणी पुरवठा निधी किती आला आहे, पाईपलाईन कुठे झाली, पाण्याची टाकी कधी साफ होते, किती वेळा होते, ब्लिचिंग पावडर टाकल्या जाते की नाही, कारण आपल्याला आपल्या आरोग्यात हानिकारक असतील अशा गोष्टी टाळायला लागतात. हे जबाबदारी ग्रामपंचायतची किंवा बत्ती मेंटेनन्स खर्च बघावा लागते. नाही तर मग आपण जातो ग्रामसेवकाला, सरपंचाला, साहेब आमच्या खंब्यावरचा लाईट गेला, लावून द्या. अरे थू आहे तुमच्यावर.